घ्यायचं, डोळ्यानं जर पाहायचं तर तुलाच पाहायचं, कानाने जर काय ऐकायचं असेल तर तुझीच कीर्ती ऐकायची. माझ्या इंद्रियांना दुसरी कशाचीही गोडी लागू नये, माझ्या मुखाला जर कशाची गोडी लागावी वाटत असेल तर फक्त तुझ्या नामाची आवडी. विठू आम्ही तुझी वेडी. साधू संत स्वतःला वेडं म्हणतात हो. एरवी आपल्याला कुणी वेडं म्हणलं तर किती राग येतो. अहो वेड्याला सुद्धा वेडं म्हणल्यावर राग येतो की नाही. पण माझे साधू संत गर्वानं सांगतात, अभिमानानं सांगतात, तुझ्या नामाची आवडी. विठू आम्ही तुझी वेडी. वेडं व्हावं, पण कोणासाठी? देवासाठी वेडं व्हावं. महाराज विठ्ठल माझा आहे आणि मी देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा आहे आणि मी फक्त देवाचा आहे. बरोबर. हा भाव तयार होण्यासाठी परमार्थात अनेक वर्ष खर्च करावे लागतात दादा. मग देव आवडला पाहिजे. किती आवडला पाहिजे? किती आवडला पाहिजे? जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. बरं का, जीवापेक्षा सुद्धा जास्त देव आवडला पाहिजे. आपलं सर्व समर्पण देवाला असलं पाहिजे. सगळं सर्वस्वाचं समर्पण फक्त देवासाठी असावं. एक वाक्य सांगते, ऐका. जीवनामध्ये जर समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल
सुखावले पाहता लोचन सुखाव आता दृष्टिकोन ऐसा आता दृष्टिकोन पांडुरंगा
पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा विठ्ठल यों तपविश्य मम वाचमि मां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रंगसिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो आद्यत्रयजननी देवाची. जय जय श्री राधारमण. जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभू. जय जय माखन चोर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल. आवडी हे रूप गोजिरी सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी
जपाहे वेळोवेळा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली, बुद्धिदाता श्री गणेश, कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती, माझे आई वडील, माझे गुरुवर्य, माझ्यासमोर उपस्थित, माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित काही ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल, प्रवचनकार वर्ग असेल, उपस्थित मातृभगिनी वर्ग, श्रोतृवर्ग, गायक वादक तथा आदी करून सर्व कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावानं प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अतिशय साधा सोपा, जवळपास सर्वांच्या पाठातला असणारा आणि माझ्या तुकोबारायांनी त्या पांडुरंग परमात्म्याला प्रत्यक्ष रूपानं पाहिल्यानंतर त्यांच्या मनातील भाव या अभंगातून ओथंबून वाहतोय. विठ्ठल 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 बघा, या अभंगावर आपल्याला विस्तृत विवेचन करायचंच आहे. तत्पूर्वी वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं थोडासा परिहार देते. पुण्यभूमी पावन क्षेत्र असणारं आपलं हे माळशिरस तालुक्यातील शेरेवाडी गाव आणि भगवान दत्तात्रयाच्या अवतारानिमित्त जयंतीनिमित्त आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा 5 दिवसाचा हा सप्ताह करत असतो. आणि उद्या सुंदर असा पर्वकाळ आहे, दत्त जयंती आहे आणि आपल्या सर्वांची आपल्या दत्तगुरूंप्रती तेवढी भावना आहे, प्रेम आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत. इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज असतील. त्याचबरोबर आपण हा सर्व कार्यक्रम ज्या चॅनलवर बघतोय तो म्हणजे ओम साई क्रिएशन, याचे सर्व आमचे चैतन्यदादा असतील. त्यांच्यामार्फत इकडे येण्याचा योग आला. महत्त्वाचं म्हणजे असं सांगतात की बरं का, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. म्हणजे जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली काहे होय नूर. म्हणजे आईनं जन्म द्यावा तर एकतर तो मुलगा भक्त असावा, नाहीतर देशभक्त असावा आणि दोन्ही नसेल तर दानशूर तरी असावा. विठ्ठल सांगण्यामागचा भाव एवढाच, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होण्यासाठी दाता फार महत्त्वाचा असतो. म्हणून आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आमचे निकम दादा, बरोबर, त्यांनाही मी वंदन करते. त्याचबरोबर दत्तगुरूंच्या चरणी विनम्र अभिवादन करून तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला एकदा पुन्हा वंदन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल बघा, ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय, ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायिक झालोय, ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याचकरिता मानली जाते की या संतांनी जे जे काही सांगितलं दादा, ज्याचं आचरण केलं ती गोष्ट अखिल विश्वामध्ये श्रेष्ठ मानल्या गेली. संत काय सांगतात? सर्व्यापी सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखम आपनुयात. याचा साधा सोपा अर्थ म्हणजे या जगामध्ये कुणीच दुःखी नसावं अशी भव्य दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमतः जर कुठे झाली असेल ना तर ती माझ्या भारत देशात झाली आहे. यापुढे जाऊन संत सांगतात, अयम निजोपरो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर जे पाठ आहे ते बोलायचं. हां, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. अहो, फक्त आपलं घर नाही, आपलं गाव नाही, आपला तालुका नाही, जिल्हा नव्हे, राज्य नव्हे, देश नव्हे, अवघं विश्व आपलं घर म्हणायला लावणाऱ्या पुण्य आणि पवित्र अशा संत मांदियाळीमध्ये म्हणजेच भारतामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय आणि मला नाही वाटत यापेक्षा मोठं भाग्य असलं पाहिजे. विठ्ठल म्हणूनच साधू संत वर्णन करतात, भरत खाडी नाराज हो प्राप्ती
हे तो परम भाग्याची संपत्ती हे तो परम भाग्याची संपत्ती हे तो परम भाग्याची संपत्ती परम खंडे नरदेह प्राणी हे तव परम भाग्याची संपत्ती हे तव परम भाग्याची संपत्ती हे तव परम भाग्याची संपत्ती भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती किंवा म्हणतात जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश अशा पवित्र संत मंडळीमध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान आहोत दादा. आणि म्हणून या साधू संतांच्या वलयामध्ये साधू संतांच्या आश्रयामध्ये आपण दररोज वाढतोय. तुम्ही म्हणाल साधू संत तर होऊन गेले. माऊली ज्ञानोबारायांना जाऊन 750 वर्ष झाली. तुकोबारायांना जाऊन 450 वर्ष झाली. बरोबर. मग आपण साधू संतांसोबत आहोत असं का म्हणायचं? ऐका, माऊलींना शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, माऊली सापडतील. तुकोबारायांना शोधायचं असेल तर गाथा वाचा, तुकोबाराय सापडल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबांना शोधायचं असेल एकनाथी भागवत वाचा, रामायण वाचा. ओथंबून ओतप्रोत संत त्याच्यामध्ये वसलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. या साधू संतांच्या जीवनामध्येच आपल्या या साधू संतांच्या संगतीमध्येच आपल्या जीवनाचं सोने. म्हणून असं म्हणतात की संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे. संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का पता नहीं कब हरि से मिला दे. संतन के संग तू लागी रे संतन के तू संग लागी रे तेरी अच्छी बनी संतन के तू संग लागी रे तेरी अच्छी बनी संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनी संतन के संग तू लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी 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 संतन के संग तू लागी रे तेरी अच्छी बनी संतन के संग तू लागी रे तेरी अच्छी बनी ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. होय तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बघा आपल्याकडे किती उदाहरण आहे. ध्रुवाचं असेल, प्रल्हादाचं असेल. एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी देवाची प्राप्ती केली. पण कशामुळे? संतांचा संग केल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. एवढं सगळं सांगण्याचा भाव एवढाच होता की या साधू संतांचं जीवन हे परमात्म स्वरूप आहे. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण आज माझे तुकोबार आहे. या अभंगाचा जर थोडा बारीक विचार केला तर या अभंगामध्ये आपल्याला असं दिसतं की तुकोबाराय देवासमोर उभे आहेत आणि देवाला म्हणताय की आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंग. पण मला असं वाटतं या अभंगामध्ये 2 व्यक्ती नाही आहेत तर एकच आहे. बरं का? 2 व्यक्ती नाही आहेत. देव आणि संत तुकोबाराय असं आपण कल्पना करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की अभंग तर तशा दिशेनं आपल्याला जाताना दिसतोय. तुकोबारायच्या आरती म्हणतायत तू माझ्या समोर असाच उभा राहा. त्या आरती देवही पुढे आहे आणि तुकोबाराय देवाच्या पुढे आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ते दोघेही नसून तिथं एकच व्यक्ती आहे. कसं?
ऐका, लक्ष देऊन ऐका. आपण पांडुरंगाचं स्तवन करतो. पांडुरंग अष्टकामध्ये काय म्हणतो? महायोगपीठे तटे भीमरित्या वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पूर्ण पांडुरंग अष्टक बघा, त्याचा शेवट परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग कोण आहे? साक्षात परब्रह्म आहे. मग पांडुरंग परमात्मा परब्रह्म आहे. मग माझे तुकोबर आहे काय वेगळं काही आहे का? माझे तुकोबर आहे सुद्धा रामेश्वर भट्ट म्हणतात की नाही, आपण आरतीत म्हणतो तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा. मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा. मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा. रामेश्वर भट्ट काय म्हणतात की तुका विष्णू नाही तुझा. अजून माझ्या निळोबरायांचं जर वर्णन ऐकलं तर आपण तुकोबरायांची जेव्हा स्तवन करतो तेव्हा निळोबराय काय म्हणतात? तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितोहा परब्रह्म ठेवा. की देवाला सुद्धा म्हणतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तुकोबऱ्यांना सुद्धा काय म्हणतो? परब्रह्म म्हणतो. ज्या अर्थी हे तुकोबरे आणि देव वेगळे वेगळे नाहीत म्हणून इथं एकच व्यक्ती वर्णन करतोय, विठ्ठल विठ्ठल. अजून सोपं करून सांगू, नाथ महाराजांकडे जाऊ. नाथ महाराजांच्या घराचं वैभव, नाथ महाराजांच्या घरचं देवपूजा देवानीच करायची. द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, द्वारकेची मूर्ती जपून वापरा. खर्चाचा विषय का तो? टाळ्या म्हणजे मोकळ्या मनानं टाळ्या तरी वाजवा, फार गोड. बघा, नाथ महाराज साक्षात परब्रह्म आहे, पण नाथ महाराजांच्या घरची देवपूजा देवच करतोय. देवानंच चंदन उगाळून द्यायचं, देवानंच घ्यायचं, म्हणजे नाथ महाराजांनी घ्यायचं आणि पुन्हा तेच देवाला लावायचं. काय विलक्षण भाव आहे की नाही हा. मग असं असताना आता पहिला प्रश्न असा होता की या अभंगामध्ये एकच व्यक्ती तो झाला. आता दुसरं चरण बघा की आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा.
आता जर बारीक विचार केला तर एकतर तुकोबऱ्यांनी वेळोवेळा लिहिलं असेल किंवा एकतर पांडुरंगा लिहिलं असेल, बरोबर. आता हे काय लिहिलं असेल हे तुकोबऱ्यांनाच माहिती आहे, पण हा पाठभेद आपल्याकडे मानला जातो. तसं जर पाहिलं ना, साहित्याच्या दृष्टीनं पाठभेद हे दूषण सांगितलेलं आहे. पाठभेद नसावा. तुम्ही वेदांच्या ऋचा वाचा. अनादिकालापासून हे वेद आत्तापर्यंत अबाधित असेच आलेत. संस्कृतामध्ये कुठलाही पाठभेद आपल्याला पाहायला मिळत नाही. पण प्राकृतातलं जेवढं काही साहित्य आहे ना, यामध्ये अनेक प्रकारचे पाठभेद आपल्याला पाहायला मिळतात. हे काय झालं ना, अर्ध्या हळकुंडात पिवळे झाल्यांनी हे मध्ये पाठभेद केलेत. जसं माऊलींची ज्ञानेश्वरी सुद्धा त्यामध्ये काही मनानेच उभ्या टाकल्या, नाथ महाराजांना ती शुद्ध करावी लागली. असं मला भाव एवढा सांगण्याचा आहे की एकतर तुकोबऱ्यांनी वेळोवेळा लिहिलं असेल किंवा एकतर पांडुरंगा लिहिलं असेल. आता पांडुरंगा जर लिहिलं असेल तर अर्थ फार काही अवघड नाही की आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, सरळ अर्थ आहे, बरोबर. पण आता वेळोवेळा जर लिहिलं असेल तर त्याचा अर्थ सांगणं मला क्रमप्राप्त वाटतं. कसं, जर जो मी तुझं पाहे वेळोवेळा लिहिलंय त्या अर्थी तुकोबऱ्यांना असं म्हणायचंय की देवा, माझ्या प्रत्येक इंद्रियातून जी जी क्रिया घडेल, जितक्या वेळा घडेल ती फक्त तुझ्यासाठी असली पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे जे जे काही मी करीन, जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पू. म्हणजे माझ्या इंद्रियाकडून जी जी काही घटना घडेल, ज्या ज्या वेळी घडेल, ती प्रत्येक वेळ तुला समर्पित आहे. विठ्ठल विठ्ठल मुखानं जर नाम घ्यायचं तर तुझंच घ्यायचं, डोळ्यानं जर पाहायचं तर तुलाच पाहायचं, कानाने जर काय ऐकायचं असेल तर तुझीच कीर्ती ऐकायची. माझ्या इंद्रियांना दुसरी कशाचीही गोडी लागू नये. माझ्या मुखाला जर कशाची गोडी लागावी वाटत असेल तर फक्त तुझ्या नामाची आवडी. विठू आम्ही तुझी वेडी. साधू संत स्वतःला वेडं म्हणतात. हो, एरवी आपल्याला कुणी वेडं म्हणलं तर किती राग येतो. अहो, वेड्याला सुद्धा वेडं म्हणल्यावर राग येतो की नाही. पण माझे साधू संत गर्वानं सांगतात, अभिमानानं सांगतात, तुझ्या नामाची आवडी. विठू आम्ही तुझी वेडी. वेड व्हावं, पण कोणासाठी? देवासाठी वेड व्हावं महाराज. विठ्ठल विठ्ठल परमार्थात प्रवेश झाला ना की आपल्याला 3 गोष्टी आवडल्या पाहिजे. परमार्थामध्ये आपला प्रवेश झाला की आपल्याला 3 गोष्टी आवडू लागल्या पाहिजे. 3 गोष्टी कुठल्या? पहिला आहे देव, दुसरं आहे देवाचं नाव आणि तिसरं आहे देवाचं नाव घेणारे संत. विठ्ठल देव आवडला पाहिजे. किती आवडला पाहिजे? तो हा देवांचाही देव बडिया माझा पंढरीराव. साधू संत म्हणतात विठ्ठल माझा आहे आणि मी देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा आहे आणि मी फक्त देवाचा आहे, बरोबर. हा भाव तयार होण्यासाठी परमार्थात अनेक वर्ष खर्च करावे लागतात दादा. मग देव आवडला पाहिजे. किती आवडला पाहिजे? किती आवडला पाहिजे? जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, बरं का. जीवापेक्षा सुद्धा जास्त देव आवडला पाहिजे. आपलं सर्व समर्पण देवाला असलं पाहिजे. सगळं सर्वस्वाचं समर्पण फक्त देवासाठी असावं. एक वाक्य सांगते, ऐका. जीवनामध्ये जर समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल जीवनामधलं समर्पण जर चुकलं तर आयुष्याचं सरपण झालं म्हणून समजा. मग समर्पण करताना विचार करा, आपलं प्रेम करताना विचार करा, कुणावर करतोय, कसं करतोय. अहो, प्रेम हा विषय माणसाचा नाहीच मुळे. प्रेम करावं तर फक्त देवावर करावं. प्रेम फक्त देवावर करावं आणि ते केलं फक्त माझ्या साधू संतांनी. विठ्ठल किती प्रेम केलं, किती प्रेम केलं. अहो, सर्वस्वाचा विसर पडला.
साधू संतांना सगळ्या गोष्टींचा विसर देह समर्पिजे देवा भार काहीच न भावा होईल राघवा तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा भार काहीच न भावा होईल राघवा तुका म्हणे देह समर्पिजे देवा पण भार काहीच न घ्यावा आणि होईल आघवा तुका म्हणे आनंद. अशी समर्पणाची भूमिका साधू संतांची फक्त देवाप्रती आहे. माझे तुकोबाराय देवासमोर उभे आहेत आणि माझ्या तुकोबारायांना देव कसा दिसतोय फार गोड वर्णन करतात. उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद, उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद, सावळा गोविंद सावळा गोविंद, गोजिरेसे रूप आहे सावळी शिकाया, माझा विठुराया देई माऊलीची माया, सोडवितो पाश सारे तोडी भवबंध, सावळा गोविंद सावळा गोविंद, सावळा गोविंद सावळा गोविंद. एवढा देव आवडला पाहिजे. हा भाव तयार होण्यासाठी अंतःकरण संतांचं लागत असतं. विठ्ठल तुकोबाराय पांडुरंगासमोर उभेत. आधी करून सर्व संत बघा, सगळ्या संतांचा एकच भाव आणि एक देव जोडलेला आहे. साधू संत म्हणतात की अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा, दुसऱ्या देवाची आम्ही स्तुती सुद्धा करणार नाहीत, कारण एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्या चरणावर, त्या गोविंदाच्या चरणावर, त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या माथ्यावर चरणावर आपला माथा नतमस्तक व्हावा. फक्त देवाविषयी असा भाव असावा. काय झालं, देव एवढा सुंदर आहे का हो? एवढे साधू संत सर्वस्वाचं समर्पण करतायत, तर देव एवढा सुंदर आहे का? मग एक प्रश्नाचं उत्तर द्या. देव तुम्हाला एवढा सुंदर आहे असा प्रश्न पडत असेल, जरा स्वतःकडे बघा, जरा स्वतःकडे बघा. कुणाला वाटतं आपण सुंदर नाही? हात वरती करा. ज्याला ज्याला असं वाटतं की मी सुंदर नाही. आता बाबा काय राहिलं? ऐका, माझा प्रश्न बारीक ऐका बरं का. कुणाला वाटतं असं की मी सुंदर नाही? प्रत्येकाला वाटतं मी सुंदर आहे. आरशामध्ये बघितल्यावर आपण काय म्हणतो? मी कशाला असो. आरशामध्ये स्वतःला बघितलं की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी सुंदर आहे, आणि आहे बरं का, आपण सुंदरच आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, हे बाह्य सौंदर्य आहे ना, हे याला कालाचा श्राप आहे. हे काळानुसार संपणार आहे. एका विशिष्ट काळापर्यंतच सौंदर्य टिकतं बरं का. मुखमंडलाची सुंदरता ही अंतःकरणाच्या आनंदावरून झळकत असते. ऐकताय ना? तुमचा चेहरा जर सुंदर असेल तर तुमचं अंतःकरण सुद्धा स्वच्छ असायला लागतं. असं सांगतात की आपण एवढे सगळे एवढे सुंदर आहे, मग आपल्याला बनवणारा किती सुंदर असेल? जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. बरोबर, आपल्या सगळ्यांना जर त्याने बनवलंय, मग तो प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर
किती सुंदर असला पाहिजे, किती सुंदर असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की मी त्या सुंदरपणाचा कळस पाहिला आणि तो माझ्या डोळ्याला एवढा आवडला, एवढा आवडला किती अभंगाच्या पहिल्याच्या आवडे हे रूप आपल्याकडे असं म्हणतात की गंधर्वांचं जर गाणं ऐकायचं असेल तर ते कुठं असतं चालू? स्वर्गामध्ये, बरोबर? मग आता गंधर्वांचं गाणं ऐकायसाठी आधी आपल्याला मरावं हां, आणि पुण्य जर उदयाला आलं तरच स्वर्गाला जाता येईल. पण अशी सुंदर गायक मंडळी जर इथं असतील तर इथंच गंधर्व गात गाणी विठ्ठल विठ्ठल आवडे
देवाला पाहिलं, मला सुख झालं, यात काही नवल नाही बरं का. देवाला पाहिल्यानंतर मला सुख झालं, यात नवल नाही. माझ्या सुखाला सुद्धा सुख झालं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. बरं का, सुख आणि दुःख हा जीवनाचा स्थायी भाग आहे, बरोबर. जसं ऊन सावली असतं, दिवस रात्र असतं, तसं सुख आणि दुःख आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला येत असतं. काय फक्त होतं, सुखाचा काळ लवकर संपतो आणि दुःख सरळ नाही. सुख पटकन उडून जातो आणि दुःख कवटाळून बसतं. विठ्ठल विठ्ठल कभी जीवन में दुखवास तो दवाई समझ के खा लेना. आए कभी जीवन में दुखवास तो दवाई समझ के खा लेना, और आए कभी जीवन में सुखवास तो मिठाई समझ के खा लेना. विठ्ठल आपल्या प्रत्येकाला वाटतं देवानी आपल्या दुःखामध्ये आपल्यासाठी धावत आलं पाहिजे, बरोबर. आपल्याला वाटतं की नाही, आपण हाक मारावी, जनाबाईसारखी आपण हाक मारावी आणि पांडुरंगानं समोर यावं. ऐका, तुम्हाला एक सोपा उपाय सांगू. तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या दुःखामध्ये देवाने आपल्यासाठी धावत आलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं देवानं आपल्या दुःखामध्ये आपल्यासाठी धावत आलं पाहिजे, असं जर वाटत असेल ना, एकच गोष्ट करा. काय? सुखामध्ये त्याला आठवा, सुखामध्ये त्याला विसरू नका. सुखामध्ये त्याला आठवलं की दुःखामध्ये त्याला हाक मारायची सुद्धा गरज पडत नाही, तो धावतच येतो. विठ्ठल माझ्या देवाचं बोट कापलं होतं, हां, करंगळी कापली, क्षणाचाही विचार केला नाही. माझ्या द्रौपदीनं भरजरी पितांबर फाडला आणि माझ्या द्रौपदीनं त्या करंगळीला चिंधी बांधली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. भरजरी फाडून शेला, भरजरी फाडून शेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. त्यानंतरच्या हा माझ्या देवाचा ऐका. बघून तिचा तो भाव अलौकिक आणि कृष्णाच्या पण सुभद्रा तिचं कपाटच उघडून बसली, बरोबर. कपाट उघडून बसल्यावर ती कन्फ्यूज झाली की आता देवाला यातली कोणती साडी पडू. कारण सगळ्याच कांजीवरम, पैठणी, चंद्रकोर, अजून काय अजून भरपूर. आता इथं सांगायला वेळ नाही, नाही तर मलाही भरपूर माहिती आहेत. विठ्ठल तिला काय वाटलं की बाबा एवढा भरजरी शालू, एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या चिंधीसाठी कसं फाडू. पण द्रौपदीनं विचार केला का हो? द्रौपदीनं विचार केला नाही. आणि म्हणून जेव्हा भर सभेमध्ये जेव्हा माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं की नाही, तेव्हा परमात्मा एका क्षणाचाही विचार न करता काय द्रौपदीसाठी धावून आला की नाही. भरी सभा द्रौपदी ठारे, राखो लाज हमारे, राखो लाज हमारे. गोवर्धन गिरधारी तुम बिना मोरे,
बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरीधारी. आणि या बघा भाव ऐका, दुःखामध्ये देवासाठी धावून गेली, देव धावत आला. विठ्ठल विठ्ठल समर्पण करत असताना सर्वस्वाचं करावं. जिथं काहीही बघायचं नाही, सगळं देवासाठी द्यायचं. तुकोबाराय म्हणतात, तुझं रूप पाहिलं आणि माझ्या डोळ्याला काय झालं, सुख झालं. ऐका, देव सुंदर आहे हे आपल्या सिद्ध झालं, पण आता देव किती सुंदर आहे आणि तो कुणाकुणाला कशी भुरळ घालतो ते ऐका बरं का. काय झालं होतं, पद्मपुराणात फार गोड वर्णन आले. पद्मपुराण सांगतं, पुरा महर्षी सर्वे दंडकारण्यवासिना दृष्ट्वा रामं हरि तत्र भोक्तुम् इच्छत् सुविग्रहं ते सर्वस्त्रीत्वमापन्न समुद्भूताश्च गोकुले हरि संप्राप्य कामेन ततो मुक्त्वा भवार्णवा. याचा साधा सोपा अर्थ आता सांगते की दंडकारण्यातून जेव्हा प्रभू रामचंद्र चाललेले असताना काय झालं, त्यांनी एका दगडाला चरणस्पर्श केला आणि त्या दगडाची स्त्री झाली. हे बऱ्याच दगडांना मान्य नाही, बरोबर, हे बऱ्याच दगडांना मान्य नाही. असो, दगडच ते. विठ्ठल विठ्ठल दगडाला स्पर्श केला आणि त्याची स्त्री झाली, म्हणजे अहिल्या मातेचा उद्धार केला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या त्या दंडकारण्यामध्ये पसरली. वाऱ्यासारखी बातमी पसरली की दगडाला पाय लागला की त्याची स्त्री तयार होती. आणि तेव्हा असं झालं की त्या अरण्यामध्ये जेवढे काही ऋषी होते ना, या ऋषींनी सुद्धा जरा संसाराचा चित्रपट पाहिला आणि त्यांना सुद्धा त्यात उडी मारावी वाटली. पण हा चित्रपटाचा फक्त ट्रेलरच चांगला असतो. संसाराच्या चित्रपटाचा फक्त ट्रेलर आणि टीजरच चांगला असतो, बाकी चित्रपट फ्लॉपच असतो. विठ्ठल काय झालं, ऋषी मुनींना वाटलं की बाबा दगडाची काय होतीये, स्त्री होतीये, मग आता कुठं बाबा वधूवर सूचक मंडळ बघा, मराठी मॅट्रोमनीवर नाव नोंदवा, त्यापेक्षा काय करू आपण प्रत्येक जण एक एक दगड घेऊ आणि देवाकडे जाऊ. बरं, आता यामध्ये त्यांना सवलत होती, ज्याला जशी बायको पाहिजे त्यांना तसा दगड न्यायचा. गोरी पाहिजे संगमरवरी दगड न्यायचा, काळी पाहिजे, आता तुम्ही बघा तुमचं तुम्ही लावून घ्या. कारण काय झालं होतं, तेव्हाही अशीच परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती आहे का, आता किती अवघड परिस्थिती आहे का नाही, तिकडं मी सांगत बसत नाही, मला ते जमतही नाही बरं का. असो, ऋषी मुनींनी विचार केला की आपण काय करू, हे सगळे दगडं घेऊ आणि देवाकडे जाऊ. पण आता सगळ्यांनी असा गोंधळ केल्यावर देव ऐकल का? मंत्राला जर भेटायचं असेल, सगळ्यांनी गराडा केला तर मंत्री भेटतात का? मग हा तर जगाचा मंत्री आहे, जगाचा मालक आहे. मग काय करू, एकाला आपल्या मधल्याला एकाला अध्यक्ष करू, एक जणाला अध्यक्ष करू, एका पत्रावर आपला काय जे काही आपली मागणी आहे ती लिहू. मग एका अध्यक्षाला तिथं पत्रावर लिहायला लावलं की काय बाबा, दगड घ्या आणि बायको करून द्या, असा करार ठरला. दगड घ्या, बायको करून द्या. सगळे निघाले. सगळे निघाल्यानंतर त्यानं तो पुढे गेला. पुढे गेल्यानंतर देवाकडे पाहिलं, लक्ष द्या, देवाकडे पाहिलं, पत्र हातात होतं. पत्रावर काय लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, दगड घ्या आणि बायको करून द्या. देवाला पाहिलं, साजिरं गोजिरं रूप बघितलं आणि मागणीमध्ये बदल झाला, मनामध्ये बदल झाला. विचार केला की देव एवढा सुंदर आहे, याच्याकडे दगड घेऊन जायचं, याच्याकडून मिळालेल्या स्त्रीला उपभोगायचं, त्यापेक्षा याच्याशी विवाह केला यालाच उपभोगलं तर. वाह वाह, क्या बात आहे. काय बारीक लक्ष द्या बरं का, भाव खूप गोड आहे याचा. आणि म्हणून त्यानं करारामध्ये चूक केली. काय म्हणाला की दगड घ्या आणि बायको करून सुद्धा घ्या. वाह वाह. आणि देव तर माझा कसा आहे, हा देव भोळा आहे, देव तर हसतो म्हणाला. फक्त एवढी अट टाकली की मला आत्ता या रामरूपी शरीरामध्ये मी जो जन्म घेतलाय ना, यामध्ये मी कसा आहे, एक
एकपत्नी, एकबाणी, एकवचनी, एकबाणी, बरोबर. मला आत्ता काही तुमच्याशी विवाह करता येणार नाही. देवानं दगडही घेतले आणि दुसऱ्या वराला सुद्धा तथास्तु म्हणाले. मग 2 वर कसे देवाने पूर्ण केले ऐका बरं का. दोन्हीही वर देवानं पूर्ण केले. लक्ष देऊन ऐका. दगड घेतले ते सेतू बांधण्यासाठी वापरले. दगड घेतले सेतू बांधण्यासाठी वापरले आणि एवढ्या सगळे जे ऋषी होते का ते कृष्ण अवतारामध्ये गोपी म्हणून जन्माला आल्या आणि गोपी म्हणून देवानं त्यांचं समर्पण स्वीकारलं. विठ्ठल म्हणजे देवासमोर मागायला गेल्यानंतर देवाला पाहिल्यावर मागणीच विसरून जातो. एवढा देव सुंदर आहे. पण आपण मागायला गेल्यावर आपल्या मागणींची यादीच असते. बरोबर. आपला भाव नाही होता का तसा तयार. आता हे एवढं सुंदर मंदिर आहे. दत्तगुरूंचं मंदिर आहे. पलीकडे पिंपळेश्वराचं मंदिर आहे. आता गावातच आहे की नाही हे. इथून आपण जाता येताना आपण गडबडीत असतो म्हणून फक्त असं करतो. एका हाताला काही त्याचं शक्ती कमी झालेली असते म्हणून आपण असं करतो. बरोबर. अहो या मंदिरासमोर आपण रोज जातो. ऐका सध्याच्या तरुण पिढीचं काय झालंय माहितीये. गावातल्या सोडा घरातल्या देवाच्या सुद्धा पाया पडायला वेळ नाही आणि याला उज्जैनला जायचं. कशाला. ते महाकाल आणि ती रील करायला. दुसरं काय हो. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही तिकडे जाऊ नका. पण घरातल्या देवाच्या तर पाया पडा. कधीतरी तुळशीला पाणी घाला ना. कधीतरी देवपूजा करा ना. का आपल्या माईनं कुठं घेतलंय देवपूजेचं. नाही ना हो. देवपूजा करा. कारण आपल्याकडे असं सांगितलंय तुळशीमाळ गळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रभाळ कंठी शोभे माळ. काय असतं मी सुरुवातीला सांगितलं. तुम्हाला परमार्थात यायचंय ना. तुम्हाला देव आवडलाच पाहिजे. दुसरं देवाचं नाव आवडलं पाहिजे आणि तिसरे संत आवडले पाहिजे. विठ्ठल देवाच्या मंदिरात आपण येतो. इथून जाताना येताना देवाकडे बघतो, मंदिराकडे बघतो. पण असं म्हणतात की ये मंदिर भी एक गजब की जगह है. ये मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर अंदर भीख मांगते हैं. गरीब बाहेर भीक मागतो आणि श्रीमंत सुटाबुटात येऊन आत भीकच मागतो. फक्त फरक एवढा आहे. बाहेरच्या भिकाऱ्याचं 2-5 रुपयात भागतं दादा. आतला 10-10 लाख मागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाच्या दारात आलात ना. तुकोबऱ्यांसारखा भाव झाला पाहिजे की देवा तुला पाहिलंय. आता सर्वस्व तुला समर्पित केलंय. तुला मी पाहिलंय. माझ्या डोळ्याला सुख झालंय. एवढंच काय माझ्या सुखाला सुद्धा सुख झालंय. हे सुख मला असंच निरंतर उपभोगायचंय. देवा तू माझ्या आता दृष्टीपासून बाजूला होऊ नको. अभंग आता दृष्टी पुढे ऐसाची तो आहे. आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची दूर
तेव्हा तो असाच माझ्या दृष्टीवर समोर उभा असला पाहिजे. कसा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. की असाच पाहिजे. बघा देवाचे अनेक अनेक रूप आहेत की नाही, अनेक अनेक देवाच्या पोझिशन सुद्धा आहेत. देहुडा चरणी वाजवितो वेणू, बरोबर. अजून भगवान शंकराचं वर्णन केलं तर हातामध्ये त्रिशूळ आहे, कृष्णाचं केलं तर हातामध्ये बासरी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा हातामध्ये बाण. पण माझा पांडुरंग परमात्मा विटेवर पाय आणि कटेवर हात ठेवून उभा आहे. मला सांगा, उभा असणाऱ्या माणसाला आवाज दिला तर तो लवकर येईन का बसलेल्याला दिल्यावर लवकर येईल? उभा असणारा माणूस त्याला आवाज दिला तर तो पळत येईल ना. तो उभा असल्यावर आपल्याला रिदम सापडतो पळायचा. बसलेले ते करणार, हात टेकवणार, मग उठणार. तोवर तर ते आपण जायचो जिकडं जायचं तिकडं. देव का उभा आहे हो? हा, देव वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळतातडी उतावीळ. तो भक्तांची वाट पाहत उभा आहे. कारण पुंडलिकरायानं त्याच्याकडून वचनच घेतले, कुणी असो कसाही असो, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. कुणी येऊ दे, पाप्यातला पापी येऊ दे, तुझ्या चरणावर एकदा नतमस्तक झाला ना की त्याला तुला पहिलं तिराला न्यावंच लागेल. विठ्ठल पण कधी सांगू दादा, हे सगळं कधी होईल? जेव्हा आपलं मन त्याच्या चरणावर स्थिर होईल. तो कोबराय म्हणतात की हे माझं मन आता बरं का लाचावले मन. लाचावले म्हणजे आपल्या भाषेत सांगू तुम्हाला की ते मन आता तुझ्या चरणाच्या दर्शनासाठी सोकलंय. बरं का, काय झालंय? सोकलंय. आपण म्हणतो की नाही, हा शब्द आपण ग्रामीण भागात सर्रास वापरतो. लाचावले म्हणजे की माझं मन आता माझ्या ताब्यात राहिलं नाही, त्याला फक्त तुझ्या दर्शनाची ओढ लागली. तसं पाहिलं तर मन हे संकल्प विकल्प करत असतं. मनाची आणि बुद्धीची फार सुंदर व्याख्या शास्त्रात सांगितली की मन काय आणि बुद्धी काय. तर संकल्पाख्यो मनोरूपम बुद्धी ही निश्चय रूपिणी. काय सांगितलंय? मन हे संकल्प विकल्प करतं. 7 वाजल्यानंतर आपण घरातून बाहेर येऊपर्यंत ठरवतो कीर्तनाला जायचंय, कीर्तनाला जायचंय. घरातून बाहेर पाय टाकला की आतल्या मनातून आवाज येतो, आज राहू दे का, आज राहू दे का, उद्या आहे का, अजून उद्याचा दिवस आहे. बरोबर, संपलं, इथेच संपलं महाराज. हा विकल्प मनात आला की मग काय होतं, आपण घरी बसतो पण 9 वाजेपर्यंत आपण या अंगावरून त्या अंगावर, या अंगावरून त्या अंगावर असं सतत वाटत राहतं. गेलो असतो तर बरं झालं असतं, गेलो असतो तर बरं झालं असतं. इथं आल्यानंतर पुन्हा मन म्हणतं उगच आलं. म्हणजे ना धड इकडे समाधानी ना तिकडे समाधानी, सतत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मन हे कैसे केवडे धरू जाता तरी न सापडे. अहो भलतिया सवे धावे सैराट आरची. मन सैराट भलतिया सवे धावे सैराट. तुका म्हणे होय, तुका म्हणे होय मनाशी संवाद. तुका म्हणे होय, तुका म्हणे होय मनाशी संवाद. तुका म्हणे होय, तुका म्हणे होय मनाशी संवाद. तुका तुका म्हणे होय मनाशी संवाद.
भावनासी, हा मनाशीच मनाचा वाद चालू असतो बरं का. संकल्प विकल्प करतो बसल्या बसल्या, काही नाही. ऐका आता, कल्पना करा. तयार सगळे? कल्पना करायला तयार आहे? कल्पना करा. काय झालं, तुमच्या गावामध्ये असं सप्ताह चालू आहे आणि तुमचं घर गावाच्या बाहेर शेतात, तसे सगळेच घरं शेतातच आहेत मला आता, पण तुमचं गावाच्या बाहेर आहे, अगदी शेतामध्ये तुमचं घर आहे. तुमच्या घरातल्यांनी असं ठरवलं की आम्ही आज सगळे कीर्तनाला जाणार, तुम्ही एकटेच घरी बसणार. तुम्ही निवांत आराम करा, झोप घ्या. आम्ही काय करतो, बाहेरून कुलूप लावून जातो, म्हणजे आल्यानंतर तुम्हाला उठवायची सुद्धा गरज नाही, तुमची झोप मोडेल. आम्ही आमचं कुलूप उघडू, घरात येऊ, तुम्ही आराम करा बरं का. हां, आता हे असं सगळं ठरलं. आता काय होतं, मोबाईलही त्याच्याजवळ ठेवत नाहीत का बाबा, मोबाईलनी याची झोप मोड होईल म्हणून. तसं तर दिवस आणि रात्र आपला मोबाईल सोबतच चालू आहे बरं का. पण घरच्यांचा विचार आहे की बाबा मोबाईल सुद्धा घेऊन जातात की तू आरामात झोप, आता तुम्ही आराम करा. आणि म्हणून सगळे घराच्या बाहेर पडतात, बाहेरून कुलूप लावलं जातं. सगळीजण इकडे मंदिरामध्ये बसलेले असताना, तुम्ही सुद्धा गाढ झोपेमध्ये असताना अचानक तुमच्या घराला आग लागते. धड 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 तुमचं घर पेटतं. आता काय करावं तुम्हाला सुचत नाही. घराच्या बाहेर पळावं तर बाहेरून कुलूप लावलंय, खिडकीतून पळावं तर खिडकीला गज लावलेले, वरती जायला जिना नाही, मागचा दरवाजा नाही, जवळ मोबाईल नाही. आरडाओरडा करावा तर गावात सप्ताह चालू आहे, कुणाला ऐकू येणार नाही. बरं, पेटलेलं घर दिसण्यासाठी घर सुद्धा गावाच्या खूप लांब आहे. काय करणार हो अशा वेळी तुम्ही? मन सांगतंय की मी हे करू का ते करू, मी काय काय करू. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, अनेक विचार मनामध्ये येऊन जात आहेत, पण करता काहीच येत नाही. अशा वेळी काय करता दादा तुम्ही? अशा वेळी काय करणार तुम्ही सांगू? माझ्याकडे बघा. एवढ्या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही येत, तुम्हाला घरातून बाहेर पडायचे, काय करणार? कल्पना करायची थांबवा. मी कल्पना करायला सांगितली तुम्हाला, कल्पना करायला सांगितली, कल्पनेत पेटलंय. कल्पना थांबवा, घराची आग विझली. विठ्ठल क्षणभरासाठी सुद्धा आपल्याला वाटलं की नाही आता काय केलं पाहिजे. ही कल्पना आहे, ही कल्पना एवढी वाईट आहे की नाही, नको नको ते विचार मनामध्ये येऊन जातात बरोबर. चांगलं चालू असलं तरी आपल्या मनात काहीतरी अशुभ काहीतरी येऊन जातं. चांगल्यामध्ये विरजन पाडण्याचं कामच हे मन करतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असं म्हणतात की मन कसे, मन से बडा बेहरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए इस मन के पाले, मन के बहकावे में ना, मन के बहकावे में ना, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले. तू या मनाचा दास बनू नको, तर मनालाच तुझा दास बनव. एक मन आहे की नाही, पण आपल्याकडे असं म्हणतात, माझं एक मन असं म्हणते आणि दुसरं मन तसं म्हणते. हे दोन दोन मन नसतात, एकच अंतःकरण असतं माणसाला, एकच मन असतं. माझे साधू संत म्हणतात, अरे एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता तुला ते येईल कैसे. एकच मन आहे रे, ते तू किती किती ठिकाणी वाटणार आहेस, दुसऱ्या बाकीच्या ठिकाणी वाटू नको, फक्त देवाच्या चरणावर लाव. विठ्ठल तुमचं आमचं सोडा हो. अखंड ज्याला देवाचा सहवास होता त्या अर्जुनाचं मन सुद्धा संभ्रमित झालं बरोबर. अखंड देवाच्या सोबत होता तरी सुद्धा युद्धाच्या प्रसंगामध्ये त्याचं मन संभ्रमित झालं. आणि अर्जुन म्हणतो, जरा लक्ष देऊन ऐका बरं का, अर्जुन म्हणतो, भगवान
सामने तो अपने हैं, मैं इनके साथ कैसे लढू. काय म्हणतो भगवान, सामने तो अपने हैं, मैं इनके साथ कैसे लढू. भगवान फार गोड उत्तर देतात. भगवान म्हणतात अपने हैं तो फिर सामने क्यों है. अपने हैं तो फिर सामने क्यों है. अरे तुझी आहेत तर तुझ्या सोबत पाहिजे, तुझ्या विरोधात नाही रे. विठ्ठल विठ्ठल. मग अनेक पूर्ण गीता सांगितली, सगळा उपदेश केल्यानंतर अर्जुनाचा मोह नष्ट झाला आणि मग अर्जुन परमात्मा युद्धासाठी तयार झाला. पण त्याला सुद्धा मनाने त्रास दिला की नाही. त्याला सुद्धा मनाने त्रास दिला. तुम्हाला सांगू, एकच मन आहे पण ते संसारातही लावायचे आणि परमार्थातही लावायचं. कसं लावायचं सोपं सांगते. तुम्हाला सगळ्यांना दही माहिती आहे ना. दही ऐका, प्रत्येकाच्या घरी दही आहे. या माता माऊल्या उत्तर द्या. त्या दह्यामध्ये जर केस पडला तर त्यातून तो केस बाहेर काढणं फार अवघड आहे का. अलगद बाहेर येतो, स्वच्छ होऊन येतो, हे की नाही. मला सांगा, दह्यामध्ये पडलेला केस काढणं फार अवघड नाही. पण तोच केस जर वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीमध्ये अडकला तर तुटून येतो, पण भाकरीला सोडत नाही. मग आता साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीमधून जर तो केस काढायचा असेल तर काय करावं लागेल. त्या भाकरीवर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यावा लागेल, भाकरी ओली करावी लागेल आणि मग केस बाहेर येईल. अगदी तसं या शरीररूपी वाळलेल्या भाकरीला जर परमार्थामध्ये लावायचं असेल ना तर त्यावर भक्तीचा शिंतोडा द्यावा लागेल, भक्तीचा ओलावा द्यावा लागेल. तेव्हा कुठे ही भाकर परमार्थासाठी तयार होईल. विठ्ठल मग हे मन देवासाठी लाचावलं पाहिजे. जसं तुकोबऱ्यांचं झालं, लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी. ऐसे झाले की बाबा माझं मन आता तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या दर्शनासाठी काय झाले, सोकले. मला दुसरं तिसरं काही लागत नाहीये, मला फक्त तू लागतोय. नाथ महाराज वर्णन करतात की देवाचं नाव किती आवडलं पाहिजे. या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त शक्ती कशात असेल तर नामस्मरणामध्ये. बरोबर की नाही. कारण आपण भागवत आपल्याला सांगतं कलोतधारी कीर्तना. कलियुगामध्ये हरी फक्त कीर्तनामध्ये आपल्याला भेटू शकतो. कथा कीर्तनातूनच परमात्मा आपल्याला भेटू शकतो. मग कीर्तन करायचं तर कधी करायचं, कधी करायचं. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणात परमार्थ करा हो. तरुणपणामध्ये परमार्थ केला तर त्याची काही मजाच और आहे बरं का. त्याची मजाच वेगळी आहे. का सांगितलंय तरुणपणात परमार्थ करायला. कारण एकदा का म्हातारपण जवळ आलं की इंद्रिय निकामी होतात, मनावी तेवढी शक्ती तिथे लावता येत नाही. म्हणून फार गोड वर्णन करतात. कीर्तन कधी करायचं ऐका, सगळ्यांनी प्रतिसाद द्या. कीर्तन करो जवानी में बुढ़ापा किसने देखा है. 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 जवानी में बुढ़ापा किसने देखा. बारीक वाजवा, एकच टाळ वाजवा, एकच. ऐका, जोपर्यंत या हातामध्ये शक्ती आहे तोपर्यंत मी जेव्हा जेव्हा सांगेन तेव्हा टाळी वाजवा. एकदा का ही शक्ती निघून गेली की काय होतं ऐका. हाथ हुए बेकार ताली बजाने में लाचार. हाथ हुए बेकार ताली बजाने में लाचार. म्हणून ताली बजाओ जवानी में बुढ़ापा
म्हणते इंद्रियांमध्ये शक्ती आहे तोपर्यंत परमार्थ करा. कारण देवाला तुम्ही ताजी फुलं वाहता कशी, देवाला ताजी फुलं वाहता कशी, मग आपण पार 60ला गेल्यानंतर देवापुढे जाणार. बरोबर. असं माझं म्हणणं नाही की तुम्ही वयस्कर झाल्यानंतर देवदेव करू नका, तुम्हाला करावंच लागतं. खरं दुसरं काही करताच येत नाही ना. बरोबर. विठ्ठल जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, बरोबर, जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे, ती शक्ती सर्वस्वानं देवाच्या चरणावर लावा, देवाच्या मुखमंडलाची सौंदर्य अनुभवा आणि मग तेव्हा कुठे तुकोबारायांप्रती आपला भाव, तुकोबारायांसारखा भाव आपला तयार होईल. अवघड आहे पण हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके. मला सांगा, कासव हळूहळू चालतच शर्यत जिंकलं की नाही, पण आपलं सशासारखं आहे. आपल्याला शर्यत पण जिंकायची, गाजरं बी खायचे, झोप बी घ्यायची. कसं शक्य होणार आहे दादा? बरोबर. म्हणून आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते सातत्य पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, सातत्य असेल. आता एवढी बोटं पळत आहेत, हे सातत्यानं झाले. कशामुळं? सकाळी पहाटे उठून त्या बोटांना पळवायला लावलंय, बरोबर, म्हणून ती बोटं एवढी पळतायत. सातत्य आहे दादा. एवढी सुंदर, एवढा आवाज गळ्यातून येण्यासाठी काय लागतं? सातत्य लागतं दादा. सातत्य असेल ना तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. विठ्ठल म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, आम्ही सातत्यानं अहो फार नाही लागत देवाला. तुकोबारायांचा परमार्थ कधी सुरू झाला सांगू? जेव्हा दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करिता मेली, तेव्हा तुकोबारायांच्या मनात असं आलं, ज्या अर्थी हा प्रलय येतोय, दुष्काळ पडतोय, त्या अर्थी हे सगळं तयार करणारा कोणीतरी आहे. बरं का? तोपर्यंत सगळं नीट चाललं होतं, सावकारकी बघत होते, सगळ्या गोष्टी करत होते. पण या सगळ्या परिस्थितीतून तुकोबारायांचा अंत करणारा असं वाटलं की हे सगळं घडवून आणणारा कोणीतरी असला पाहिजे आणि त्याला मला शोधायचं. आणि तेव्हा तुकोबाराय फक्त 22 वर्षाचे होते. 22 ते 42, फक्त 22 वर्षाचा परमार्थ आहे माझ्या तुकोबाराय. ज्ञानोबारायांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांनी वाचलं ना आपल्याला अवघ्या 5 वर्षात देव प्राप्त केला. उपमन्यू धुरू हे काय जाणती, काय जाणत होती ती? फक्त काय जाणत होती? मला परमात्मा पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. मग देवाला येऊच लागणार आहे की नाही? म्हणून फक्त नामस्मरण करा. तुम्ही जप तप योग या भानगडीत पडू नका, म्हणजे करू नका असं नाही, पण जेवढं फळ तुम्हाला नामस्मरणाने मिळेल तेवढं कदाचितच मिळेल का नाही, यामध्ये थोडी शंका आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, कलियुगात काय करा आणि काय करू नका. ऐका, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी वरणे, केशव माधव अच्युत वदता होय पाटक हरणे, केशव माधव अच्युत वदता होय पाटक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, 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 ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी वरणे. काय करा? केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. फक्त केशव माधव म्हणलं तर पापातला पापी
नाथ महाराज फार नाथ महाराजांसारखं सोपं कोणीच सांगितलं नाही. सगळ्या संतांचं बारीक जर साहित्य वाचलं तर नाथ महाराजांनी सर्वसामान्यांना कळेल असा ब्रह्मतत्वाचा उपदेश केला. काय म्हणतात नाथ महाराज? एकच टाळ वाजवा किंवा एक दोन टाळ वाजवा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, वासुदेव वासुदेव म्हणा. हे मन जर तुकोबऱ्यांसारखं लाचवलं पाहिजे असं वाटत असेल ना, तर काय करा, या मनाला फक्त गोविंद नावाचा छंद लावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना माझ्या मनाला गोछंद, हो माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद, छंद माझ्या मनाला गोछंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोछंद, लागो छंद, लागो छंद, लागो छंद, लागो छंद. लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. हा छंद जर तुम्हाला आम्हाला लागावा असं वाटत असेल तर प्रेमानं भजन करा. बघा, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्ही नका करू, माझीच शपथ.
माझं होऊ द्या काही मागे म्हणा लक्ष दे असं हात वरती करा लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग हे राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती राधा गोविंद राधा लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुपती राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद हे ओ लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग रखुमाई घ्या घ्या हात खाली घ्या ओ असं फार गोड भजन केलं आनंद आला की नाही मजा आली वा काय असतं मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये आवर्जून ही गोष्ट सांगते दादा की 1-2 तासाचं कीर्तन असतं बरोबर 1 तास 58 मिनिट जसं मी सांगितलं तसं मन कुठे कुठे जाऊन येतं परंतु या मनाला या 2 मिनिटासाठी स्थिर करण्याची जबाबदारी आपली आहे प्रामाणिकपणे सर्वांगानं हे भजन केलं ना अंतकाळी हेच भजन कामाला येणार विठ्ठल विठ्ठल माझी वेळ संपलेली आहे फक्त जाता जाता एवढंच सांगेन की अल्पशा वेळेमध्ये जशी जमेल अशी सेवा करण्याचा योग आला पुन्हा एकदा सांगते इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आदरणीय सागर महाराज असतील त्याचबरोबर आजचं सौजन्य ज्यांचं आहे ते निकमदादा असतील मी आपल्या महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनाचा प्रसार व्हावा वारकरी संप्रदायाचा प्रचार व्हावा साधू संतांचे विचार सर्वसामान्यांना कळावे याच्यासाठी आमचे चैतन्य दादा सतत झटत असतात या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ओम साई क्रिएशन या चॅनलद्वारे ते कीर्तन परंपरा सर्व महाराष्ट्राभर पोहोचवत आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल आदरणीय महाराजही इथं उपस्थित आहेत त्यांनाही मी धन्यवाद देते फक्त जाता जाता एवढं तुम्हाला सांगेन की पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आईवडिलांची सेवा करा ज्या निमित्ताने आपण इथं जमलोय तो पर्वकाळ म्हणजे उद्या असणारी दत्त जयंती तुम्हाला एक सांगू एखादी स्त्री जेव्हा एका जीवाला जन्म देते तेव्हा ती माता होते एखादी स्त्री जेव्हा एखाद्या जीवाला जन्म देते तेव्हा ती माता होते पण ती स्त्री जेव्हा पतिव्रता होते तेव्हा जगाच्या मालकाला जन्म देण्याचं भाग्य तिला मिळालं असतं आणि ते भाग्य म्हणजे माझ्या अनुसूया मातेच्या उदरी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त अवतार झाला आणि आपल्या सर्वसामान्याचं दुःख हरण करण्यासाठी दत्तप्रभू गुरुदेव दत्त उभे आहेत बरोबर आणि
ही दत्त जयंती उद्या आहे. आपण सर्वांनी आपला सर्वांचा भाव दत्त गुरूंच्या चरणी हा अतिशय चांगला, अतिशय प्रेमाचा आहे. कारण असं सांगतात, कबीरदासजी महाराज फार गोड सांगतात, एवढं सांगून थांबणार आहे की देव आणि गुरु यामध्ये गुरुला एक काकणभर जास्त महत्त्व दिलेलं आहे. देव आणि गुरु यामध्ये गुरुला काकणभर महत्त्व जास्त कसं आहे? कबीरदासजी महाराज प्रश्न विचारतात की माझ्या घरी जर देव आणि गुरु दोघेही जर आले तर मी पहिलं वंदन कुणाला करायचं? प्रश्न आहे की नाही? देव आणि गुरु सोबत आले तर मी पहिलं वंदन कुणाला करू? कबीरदास महाराज प्रश्न विचारतात की गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव, आणि उत्तरही देतात बलिहारी गुरुजी आपण गोविंद देव बता. म्हणजे अर्थातच पहिलं वंदन गुरुला, कारण गुरूंच्याच कृपेमुळं देवाचं येणं आपल्या घरी झालेलं आहे. म्हणून आपल्या गुरूंप्रती श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा. जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा. जे काही चांगलं वाटलं असेल की माझ्या आईवडिलांची कृपा, गुरुवर्यांची कृपा, माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबांच्या मुखारविंदातून जे काही ऐकण्याचा चातुर्मासामध्ये प्रसंग आला, वेळ आली, त्यातूनच हे काही क्षण, हे कण मला वेचता आले. कारण बोलिलो तैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कोळ, करा क्षमा काही नका धरू कोप, तुम्ही संत माय बाप दिनावरी. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा दत्तरायांच्या चरणी, पिंपळेश्वर महाराजांच्या चरणी, त्याचबरोबर मृदुंगाचार्यांचं नाव काय? ऋषिकेश महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे महत्त्वाचं. महाराजांचं महेश महाराज, बाळकृष्ण महाराज आणि सागर महाराज तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळे बाल, गोपाळ, चौकदार दादा, पेटीवाले दादा, त्याचबरोबर आता सध्या कीर्तनाचा प्राण म्हणजे सिस्टीमच म्हणावं लागतं, बरोबर. म्हणून सिस्टीमवाल्या दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही सगळ्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करून माझ्या शब्दांना विश्रांती. ज्ञानेश्वर ईश्वर पावनी